चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत नगर परिषदेची निवडणूक यंदा अभूतपूर्व चुरशीची ठरली। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आरपीआय अशा 5 प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली। प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी प्रतिष्ठेचा सवाल करून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली। त्याचाच परिपाक म्हणून या निवडणुकीत अंदाजे तब्बल 75% अधिक मतदानाची नोंद झाल्याचं समजतंय। मतदानाच्या दिवसभर रांगा पाहायला मिळाल्या। महिलांचे तसेच 9 मतदारांचाही लक्षणीय प्रभागात सहभाग दिसून आला। शांततेनं सुरळीतपणे झालेल्या या मतदानानंतर आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलंय। अधिकृत निकाल जाहीर होण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी असला तरी जत तालुक्यातील राजकीय वर्तुळात गणित मांडण्यास सुरुवात झाली आहे। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेक ठिकाणी अनौपचारिक बोली युद्ध सुरू झालंय। कोणत्या पक्षाचा तराजू भारी पडणार यावर मोठ्या पैजा लावल्या जात असल्याची माहिती समोर येतेय। त्यातही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षाच्या उमेदवारावर सर्वाधिक बोली लागत असल्याचं आणि मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे। काँग्रेसची घडी यंदा मजबूत असल्याचा दावा अनेक समर्थक करतात। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आघाड्यांचे कार्यकर्तेही आपल्या उमेदवारांच्या विजयाबाबत तितकेच आत्मविश्वास व्यक्त करत आहेत। प्रभागनिहाय काटावरची स्थिती पाहता अंतिम निकालात उलटफेर होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत। जत नगर परिषदेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून तालुक्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांना दिशा देणारी ठरणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते निकालापर्यंत श्वास रोखून धरून बसले असून जतमध्ये राजकीय चर्चांना सध्या उधाण आलंय।